मी त्यांना आणखीन विचारणार आहे. 5 वर्ष मला दुसरं काही काम नसणार आहे. ज्या विश्वासाने त्याने मला मतदान केलंय त्याच विश्वासानं त्यांची कामं मी पूर्ण करून दाखवणार आहे. एक आपला गुलाल तर आपलाच होणार. गुलाल आपल्यालाच लागणार. एवढी मला खात्री आहे, कारण जनतेनं माझ्यावर तेवढा विश्वास ठेवलेला आणि जनतेने तेवढी मला खात्री दिलेली आहे. नमस्कार, मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय सत्य, निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणारं चॅनल समय संघर्ष न्यूज. तर सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा एक धुमाकूळ चालू आहे. प्रचाराचा धुरळा उडायला चालू आहे. तर सध्या धाराशिवमध्ये गाजलेला विषय शिवसेना जी आहे, शिंदे सेना, त्याच्यामध्ये बरेचसे धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीपासून बराचसा गोंधळ झालेला आहे. तेरणा कारखान्यावर तानाजी सावंतांची सभा होती. त्यावेळेस तानाजी सावंतांनी सुद्धा सांगितलं होतं, की शिवसेना पक्ष किंवा पक्षातला एक गट भाजपच्या अंडर काम करतोय आणि त्याचा प्रत्येक काल परवा आला. शिवसेनेचे एबी फॉर्म भाजपकडून वाटप केले असा आरोप शिवसेनेचे नेते अविनाश खापे पाटील यांनी केला आणि संपर्क प्रमुख राजन साळवी यांना जाब विचारला आणि ती क्लिप प्रचंड व्हायरल झाली. त्यावर बरचसं वादंग झालं. त्यामुळं अविनाश खापे पाटलांना पक्षातून निलंबित केलं आणि 2 दिवसानंतर पुन्हा दुसरं पत्र काढून त्यांना पुन्हा परत पक्षात घेतलं. म्हणजे एका गटानं निलंबित केलं, दुसऱ्या गटानं पक्षात घेतलं. याचा अर्थ कुठेतरी पक्षामध्ये दुफळी आहे. 2 विचार झालेत, 2 गट झालेत आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला महायुती करायची असल्यामुळं पक्षानं उमेदवार उभं केले नव्हते. पण शेवट हा गोंधळ झाला आणि शिवसेना पक्षानं जिथं उमेदवार आपले नाहीत त्या ठिकाणी अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत करून त्याच्या पाठीमागं बळ देण्याचं काम केलेलं आहे. तर आपण अशाच एका शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवाराचे भेट घेण्यासाठी आलेलो आहोत. धाराशिव जिल्ह्यातील येडशी जिल्हा परिषद गट आणि या गटातला तरोळे हा पंचायत समिती गण आहे. या गणामध्ये अपक्ष उमेदवार राहिलेले आहेत विशाल अनंतराव वाघमारे आणि त्यांचं चिन्ह शिलाई मशीन आहे आणि या उमेदवाराला शिवसेना पक्षानं पुरस्कृत केलेला आहे आणि पाठिंबा दिलेला आहे आणि बळ देण्याचं काम केलेलं आहे. तर त्यांच्याशी आपल्याला चर्चा करायची. वाघमारे साहेब, नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये. नमस्कार सर. काय सांगता, प्रचार चालू आहे का? सध्या तर चालू आहे सर प्रचार. डोर टू डोर मी प्रचार करतोय आणि विशेषतः म्हणजे माझ्या पंचायत समिती गणामध्ये 4 गाव आहेत. त्याच्यामध्ये दुधगाव आहे, कसबे तडोळे आहे, कोंबरवाडी आहे आणि गोपाळवाडी आहे. या 4 गावामध्येही माझं कुठं तुम्हाला बॅनर दिसणार नाही, माझं पोस्टर नाही. मी ते ठेवलं नाही आणि मला छापायचं बी नव्हतं. कारण मला जो हा खर्च आहे, मला हा खर्च टाळायचा होता. माझी भोंगा गाडी पण नाही. माझी तुम्हाला कुठंच गाडी दिसणार नाही. म्हणजे प्रत्येक कसं डोर टू डोर आणि प्रत्येक व्यक्तीला भेटूनच आशीर्वाद मागणे. माझं प्रत्येक व्यक्तीला भेटून त्यांचे आशीर्वाद घेतोय. त्यांना माझं चिन्ह, माझी पॉम्पलेट त्यांना देतोय. त्यांना सांगतोय, की मी अपक्ष उमेदवार आहे. मला सहकार्य करा. कारण मला ज्या कामाबाबतीत अडचणी आल्या आणि मी इतरांची कामं घेऊन गेल्यानंतरही जे अडचणी मला आल्या, त्या अडचणी तुम्हासारख्यांना येऊ नये आणि मी काम करण्यासाठीच उभा राहिलो आहे. एवढंच बोलून मी त्यांचा आशीर्वाद घेऊन मत मागतोय. पण मला सांगा, तुम्ही अपक्ष म्हणून उभारले होते आणि पुन्हा शिवसेनेनं पुरस्कृत केलं. तानाजी सावंतसाहेबांनी बरेच अपक्ष उमेदवाराला बळ देण्याचं काम केलंय. मग तुम्हाला शिवसेनेनं पुरस्कृत केलंय का? पाठिंबा दिलाय का? हो, दिलाय ना. कोणाची भेट म्हणजे कोणी दिला? कोणाची भेट झाली होती? माझं आणि आमचे जिल्हा प्रमुख सूरज महाराज साळुंके यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी म्हणले, "तुमचा फॉर्म ठेवायचा आहे आपल्याला, तुम्हाला पुरस्कृत करायचंय आणि तुम्हाला पाठिंबा द्यायचा आहे." म्हणून परत आपण थांबलो त्या निवडणुकीमध्ये. कारण या गावानं, कसबे तरोळे गावानं जसं मला समजतंय तसं आजपर्यंत शिवसेनेला या गावानं भरपूर असं भरघोस मतदान केलेलं आहे आणि प्रत्येक मतदानात ग्रामपंचायत असेल, तुमचं विधानसभा असेल, तुमचं लोकसभा असेल, ज्या वेळेस शिवसेनेचा इथं माणूस उभा राहिलाय त्या वेळेस हे गाव शिवसेनेला प्लस राहिलेलं आहे आणि शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून मला असं वाटलं की एकतर शिवसेनेचा इथं उमेदवार नव्हता म्हणून मी हा फॉर्म भरला होता. मला शिवसेनेची ताकद ह्या गावाची दाखवून द्यायची आहे. बरं मला सांगा, शिवसेनेनं तुम्हाला पुरस्कृत केलंय, तुम्हाला पाठिंबा दिलाय आणि शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा भाग आहे. हो. निश्चित तुम्हाला पाठिंबा मिळेल, मतदान मिळेल, विजय होईल. पण समजा तुमचा विजय झाल्यानंतर, इथून निवडून आल्यानंतर एक तुमच्या पंचायत समितीची गण आहे, जो आपला मतदारसंघ आहे. या मतदारसंघातली कोणती कामं होते ती, की जे कामं करायला पाहिजे? जी काही समस्या काय सध्या जी काही समस्या आहेत, रस्ते असतील, पाणी असेल,
आरोग्याविषयी, शैक्षणिक, शिक्षणाच्या बाबतीत तुमची शाळा ही चांगली आहे. हो. जिल्ह्यामध्ये म्हणजे गाजलेली आहे. बाकी अजून कोणत्या समस्या वाटतात किंवा तुम्हाला निवडून आल्यानंतर प्राधान्याने ते करावं लागणार आहे? आता तुम्ही म्हणलात, की शिक्षणाच्या बाबतीत आमची शाळा चांगली आहे, जिल्ह्यामध्ये गाजलेली आहे. आमची शाळा कसबे तरोळे गावाची शाळा. खरंच मी जे कसबे तरोळे गावातील जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत, मी त्यांचे खरंच मनापासून आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो, की त्यांनी जर हे जिल्ह्यात ह्या शाळेचं नाव नाही, तर अख्ख्या महाराष्ट्रात नाव गाजलेलं आहे. भारतात म्हणलं तरी काही हरकत नाही. कारण प्रत्येक वर्षी नवोदयला जास्तीत जास्त संख्येनं इथली मुलं सर्वच जास्त. जातात आणि विशेष म्हणजे तरोळा भाग सोडून आसपासचे भागातली पण मुलं इथं शिकण्यासाठी आहेत. त्याबद्दल मी शिक्षकांचं खरंच मनापासून अभिनंदन करतो, की त्यांनी असंच जे विद्यार्थी घडवलेत, की ते भरपूर चांगल्या-चांगल्या पदावर गेलेले आहेत. आणि दुसरा भाग कामाच्या बाबतीत सांगायचा झाला तर मला असं वाटतं, की प्रत्येक खेडेगावात आरोग्याची समस्या राहते, पाण्याची समस्या राहते, रस्त्याची समस्या राहते. आता मी प्रत्येक घरी जातोय, तिथं काही ना काही प्रत्येकाच्या समस्या असतात. अहो, तर ते मी इकडल्या गावाहून आलो, खामगाव. ते रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. इतके म्हणजे रस्त्याची अवस्था बेकार आहे. बरोबर आहे. काय मग त्याविषयी आपली पुढे काय भूमिका असेल? मला जनतेनं जर आशीर्वाद दिला, तर त्या बाबतीत मी नक्कीच निर्णय घेईल. तसे प्रस्ताव दाखल करेल आणि सध्या शिंदे साहेबांनी बऱ्याच योजना चालू केल्या आहेत. मी त्यांनाच हे करून मी पूर्ण जे बी काही कामं असतील, कारण आता मी प्रत्येक ठिकाणी गेलो, प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचलो. तर मला प्रत्येकाने वेगवेगळे त्यांचे अनुभव सांगितले. त्यांनी सांगितलं, की मी आतापर्यंत ज्यांना-ज्यांना मतदान केलं, जे निवडून आले, त्यांनी काही आमची कामं केलेली नाहीत. मी म्हणलो, मला कामं करायची आहेत म्हणून मी हा फाजूल खर्च केलेला नाही. ते बॅनरबाजी असेल, पोस्टरबाजी असेल, भोंगागाडी असेल, मला हा फाजूल खर्च करायचा नाही. मला प्रसिद्धी मिळवायची नाही. मला मला लोकांची कामं करायची आहेत. कारण मी स्वतः सर्वसाधारण कुटुंबातला माणूस आहे. मला एक सांगा, आता तुम्ही घरोघर प्रचार करताय. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडकी बहीण योजना चालू केली. हो. मग लाडक्या बहिणीचा प्रतिसाद कसा मिळतोय तुम्हाला? लाडक्या बहिणींचा प्रतिसाद खूप छान भेटतोय. लाडक्या बहिणींचे आशीर्वाद लाडक्या भावाला हमेशा राहणार आहेत आणि आत्ता पण आहेत. त्यांचं एकच म्हणणं आहे, की जे ₹1,500 आता आपल्यासारख्याला मामूली गोष्ट वाटते. आपल्यासारख्याला एक सांगायचं झालं तर मला 1,500 म्हणजे मोठी गोष्ट वाटते. भरपूर मोठी गोष्ट वाटते. कारण की आजही अशी काही घरं आहेत, ज्यांचा उदरनिर्वाह त्या 1,500 मध्ये पूर्ण महिनाभराचा होतो. महिनाभराचं त्यांचं राशन त्यांना मिळतं. त्याच्यामुळं लाडकी बहीण इतकी खुश आहे, की जेणेकरून समजा तिला एक माहीत आहे, की समजा आपल्याला जर कधी वेळ पडली, तर 1,500 आपल्या लाडक्या भावाकडून आपल्याला भेटतायत. मग महिलाचं मतदान फिक्स आहे आपल्याला? महिलाचं मतदान मला 100% आहे. महिलांचा तर इतका सपोर्ट आहे. मी खरंच एकनाथ शिंदे साहेबांचा इतका मी त्यांना देव मानतो आणि त्यांचे खरंच मी आभार पण मानतो, की त्यांच्यामुळे इतके आशीर्वाद मला भेटायला लागलेत, की त्यांचा एक मी शिवसैनिक आहे आणि एक सच्चा कार्यकर्ता आहे. आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या मतदारसंघातील मतदारांना काय आवाहन कराल? काय विनंती कराल? मी कसबे तरोडे पंचायत समिती गणातील जेवढे पण गावं आहेत, तेवढ्या गावातील सर्व मतदारांना एकच विनंती करतो, की मला एक वेळ संधी द्या आणि जे पण आपल्या भागातली कामं रखडलेली आहेत, आपल्या कसबे तरोडे गावातील असतील, पंचक्रोशीतले असतील, तसेच दुधगाव, गोपाळवाडी आणि कोंबरवाडी या गावातील कामं असतील, त्या गावातील कामं करण्याची मला संधी द्या आणि मी त्या कामं करण्यासाठी हमेशा एकनिष्ठ राहील आणि ती कामं पूर्ण केल्याशिवाय चैन पडणार म्हणजे मी शांत बसणार नाही. काय तुमचं चिन्ह काय आहे? चिन्ह सांगा मतदारांना. कशाचं बटन दाबायचं? चिन्ह सांगा की. माझं चिन्ह शिलाई मशीन आहे. शिलाई मशीन चिन्हासमोर येत्या 7 तारखेला आपण भरघोस मतांनी मला निवडून द्यावं आणि मला विजयी करावं एवढीच आशा व्यक्त करतो. अ, मतदारांनी निवडून दिलं, तर आमच्या चॅनलवर तुम्ही शब्द दिलाय, की सगळी कामं करेन. हो, रस्ते, नक्कीच, नक्कीच, पाणी, जे नक्कीच, काही सुविधा असतील ती. नक्कीच. मी सगळे कामं करणं तर करणं तर म्हणलोच. सगळे कामं तर मी करणारच. जसं मी आता घरोघर जाऊन हे मी माझं पॅम्पलेट दिलंय, तसं मी घरोघर जाऊन प्रत्येक मतदार माझ्या बंधू भगिनींना विचारणार आहे, की तुमची काय अडचण आहे? जशी त्यांनी त्यावेळेस अडचणी मला सांगितल्या होत्या पॅम्पलेट देताना, तशाच अडचणी मग काय वाटतंय? गुलाल आहे का आपला? गुलाल तर आपलाच होणार. गुलाल आपल्यालाच लागणार. एवढी मला खात्री आहे, कारण जनतेनं माझ्यावर तेवढा विश्वास ठेवलेला आणि जनतेने तेवढी मला खात्री दिलेली आहे. तर निश्चितच आणि 50% मतदान हे महिलांचं असतं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जे लाडकी बहीण योजना चालू केली, त्या योजनेमुळं 50% महिलाचं मतदान आहे, ते शिंदे साहेबांच्या उमेदवाराला निश्चित पडेल अशी अ, अपेक्षा आहे. तर लवकरच 7 तारखेला मतदान आहे
आणि 9 तारखेला निकाल आहे. तर या लाडक्या बहिणीचा भावाला गुलाल लागतोय का? ते आपल्याला 9 तारखेला निकालाविषयी पाहायला मिळेल. मी रमाकांत हसगुडे, समय संघर्ष न्यूज, धाराशिव.